प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिक अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं प्रतिपादन शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केलं। 40 गद्दार गेले, त्यांच्यासोबत अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी पक्षाशी गद्दारी केली, परंतु सोलापूरचा प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिक प्रामाणिकपणे ठाकरे कुटुंबियांसोबत राहिला। यापुढेही सोलापूरचा प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिक अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव साहेबांसोबतच राहणार असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी 58व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलाय। हिंदवी स्वराज्याचा जाणता राजा शिवछत्रपती हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करू, स्वर्गीय महासाहेबांना वंदन करू, शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री माजी आदित्यजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर आमच्या लाडक्या वहिनी आमच्या श्रद्धास्थान रश्मीबाई उद्धवजी ठाकरे साहेब या सगळ्यांच्या विचारांचा आदर करून आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय अजयजी दासरीकर, उपजिल्हाप्रमुख प्रतापजी चव्हाण, शहर प्रमुख महेश भैया धाराशिवकर, टेंगनाळकरजी, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका आमच्या बसवंतीताई, त्याचबरोबर कारंपुरीजी, काशीनाथ भातगुंटी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ज्यांचा सत्कार झाला ते यादवजी आणि मडिवळप्पा, त्याचबरोबर ज्यांचा सत्कार झाला ते आमचे सगळे 10वी 12वीचे मित्रमैत्रिणी छोटे, त्यांच्याही सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते, कौतुक करते। जे यश त्यांनी 10वी आणि 12वीला मिळवलं आहे असंच यश त्यांना पुढच्या भावी आयुष्यात मिळावं अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते। त्याचबरोबर आमच्या ज्या ज्येष्ठ सैनिकांचा सत्कार झाला, खरोखरच या जे शिवसैनिक आहेत तो शिवसैनिक हा पाया आहे शिवसेनेचा। शिवसेना पक्ष प्रमुख नेहमी म्हणायचे की सगळ्यात मोठं पद हे शिवसैनिकांचं पद आहे, बाकी कुठलं पद मोठं नाही आहे माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं पद शिवसैनिक आहे। आणि खरोखर आम्हाला अभिमान आहे की ज्या शिवसेना प्रमुखांमुळं, ज्या उद्धव साहेबांमुळं आज अखंड भारतामध्ये एक जे वेगळं भगवं वादळ निर्माण झालेलं आहे आणि उद्धव साहेबांना आज संपूर्ण भारताची नाही तर देशाची, जगाची नजर या उद्धव साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर आहे। कारण आज असा नेता, दुसऱ्या तांदळासारखा नेता, आज उद्धव साहेबांसारखा नेता आपल्याला लाभला आहे। अभिमान आहे आम्हाला उद्धव साहेब तुमचा की ज्या काळामध्ये सगळे सोडून गेले पण ज्या ताकदीने तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी लढलात, झगडलात, जिंकलात। आज आत्तापर्यंत ती ताकद आज अशी वावटळीसारखी आज हे वादळ निर्माण झालेलं आहे आणि हे वादळ आता संपूर्ण विधानसभा, महापालिका येणारी प्रत्येक निवडणूक भगवल्याशिवाय हे वादळ थांबणार नाही। आज शिवसैनिकांच्या वतीने, सगळ्या शिवसैनिक महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत राहू, उद्धव साहेबांसोबत राहू, आदित्य साहेबांसोबत राहू, रश्मी वहिनीसोबत राहू। कारण ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हे वेगळं होऊ शकत नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना हे वेगळं होऊ शकत नाही। आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांना न्याय मिळायचा असेल, सर्वसामान्य माणसाला आज प्रत्येक वेळेस महागाई, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर उद्धव साहेबांशिवाय पर्याय नाही। आज उद्धव साहेब आहेत म्हणून महाराष्ट्राची जनता आहे, आज उद्धव साहेब आहेत म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली। सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा एकमेव नेता म्हणजे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत। आणि त्यामुळं त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या पावलावर पाऊल टाकून एक पाऊल पुढे चालणारे, अतिशय चांगलं विजन असणारे आदित्यजी ठाकरे साहेब आहेत। आणि या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा आधार म्हणून आमच्या रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब आहेत। या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं आहे। प्रत्येक शिवसैनिकांनी, आज अजय दासरी सरांनी म्हटलं खूप छान काम केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी आणि खरोखर तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे की सगळे सोडून गेले। प्रताप भाऊंनी म्हटलं की सगळे सोडून गेले पण शिवसेना सोलापूरची अभेद्य राहिली, एकही शिवसेनेचा पदाधिकारी असा झाला नाही। तुम्ही एक काम कमी करा पण निष्ठा फार महत्त्वाची आहे। तुमच्याकडनं एखादं काम कमी होऊ दे, आम्ही मान्य करू, पण जर तुम्ही शिवसेनेचा पक्षच विकला असे जर लोक असतील तरी आम्हाला ही कीड नको आहे। आणि खरोखर मला सुदैवाने अभिमानाने सांगावं असं वाटतंय की सोलापुराची कीड नाही आहे, कोणीच विकलं गेलं नाही। किती आमिषे दाखवली, प्रत्येकाला दाखवली आमच्या सकट आणि प्रत्येकाला मोठ्या पदांची दाखवली, पैशाची दाखवली, पण एक जण पण विकला गेला नाही आणि एक जण पण कुठल्याही गटात गेला नाही, कुठल्या पक्षात गेला नाही। आणि आज उद्धव साहेबांच्या पाठीशी जे खंबीरपणे आपण उभं राहिलोय
आज उद्धव साहेब सुद्धा भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील आणि जो माझा सर्वसामान्य शिवसैनिक आहे, जी माझी सर्वसामान्य महिला आहे, जी 20-20 वर्ष कष्ट करते, त्यांच्या कष्टाला तोड नाही आहे. तुमच्या कष्टांना मी सलाम करते आणि मी नक्की सांगते की सर्वसामान्यांना जर न्याय कुठे मिळत असेल तो फक्त उद्धव साहेबांपाशीच मिळतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतच मिळतो आणि तुम्हाला सुद्धा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही सगळे पदाधिकारी स्वस्थ बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये पदाच्या रूपाने असू देत, कुठल्या एखाद्या उद्योगाच्या रूपाने असू देत, तुमचं घडवलं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा शब्द तुम्हाला देते शिवसेनेची उपनेता म्हणून. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. येणाऱ्या काळामध्ये तन मन धनाने उद्धव साहेबांच्या पाठीशी उभा राहूयात आणि आपला पक्ष बळकट करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख शरणराज केंगणाळकर, महेश धाराशिवकर, महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी, महिला लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका जोहरा रंगरे, ज्योती माळवदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर 10वी आणि 12वी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या प्रसंगी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जुन्या आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचाही सन्मान या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक माडीवाल आप्पा दहिटणे, सुनील यादव, जयकुमार काटवे, नाना मोरे, दीपक सुर्वे या जुन्या आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी शिवसैनिकांना यावेळी मार्गदर्शन केलं. सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. 58व्या वर्धापन दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आज हा वर्धापन दिन साजरा करीत असताना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण काम केलात त्या कामाला मी सलाम करतो. आपण या मतदारसंघामध्ये आणि त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघ तिन्ही ठिकाणी आपले आघाडीचे खासदार आपण सर्वांनी मिळून निवडून आणलात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमचे अभिनंदन करतो. बांधवांनो, ज्या पद्धतीनं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचं राजकारण या गद्दारांनी तापून ठेवलंय, या गद्दारांमुळं एक चांगलं झालं की सर्वसामान्य शिवसैनिक आता पेटून उठला आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला उद्धव साहेबांनी त्यांना मान देऊन त्यांना समोर यायला सांगितलं. सर्वसामान्य शिवसैनिकांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला. या शिवसेनेच्या भगव्याला आपण सलाम करत असताना या वर्धापन दिनाला त्या भगव्याचा आशीर्वाद आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद या शिवसेनेला लाभलेला असल्यामुळं आपण या गद्दारांवर मात करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची पूर्णपणे ताकद निर्माण केली. आणि आज या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी प्रतिज्ञा केलं पाहिजे, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता या सोलापूरच्या महानगरपालिकेवर आपल्याला आणायची आहे. आजच्या 58व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त ते संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जे शिवसेनेचं वर्धापन मोठ्या उत्साहात चालू असतं, परंतु ज्या शिवसेना प्रमुखाने बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ज्यावेळेस साहेब पत्रकार होते, व्यंगचित्रकार होते, त्याच्यानंतर शिवसेना प्रमुखांची कामाला सुरुवात केली. परंतु या महाराष्ट्रामध्ये लाखो करोडो मराठी बांधवांना नोकऱ्या दिल्या. प्रत्येकाला ज्या
ज्याची कुवत नव्हती त्या लोकांना मुख्यमंत्री बनवलं, साहेबांनी खासदार आमदार बनवलं, नगरसेवक बनवलं, महापौर बनवलं, मोठ्या मोठ्या पदावर त्या लोकसभेच्या अध्यक्षपदी सुद्धा कैलासवासी मनोहर जोशी यांची नेमणूक केली. फक्त ते बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दावर या देशामध्ये शिवसेना अभेद आहे. शिवसेनेपासून अनेक लोक गेले, परंतु शिवसेनेला काय फरक पडले नाही. जिथं ठाकरे असतील तिथं शिवसेना अभेद असणार आहे. परंतु मला एक वेगळा अभिमान आहे की सोलापूरची शिवसेना कुठल्याही जिल्ह्यामध्ये थोडाफार पडझड झाला असेल, पण सोलापूर शिवसेना सोलापूर जिल्ह्यामध्ये जुने नवे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक निष्ठेनं उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिल्याबद्दल मी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो. परंतु शिवसेना निर्माण होत असताना 58 वर्षामध्ये हजारो लोकांचं या महाराष्ट्रामध्ये बलिदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये 2002ला भीमा आपले मेत्रेंचं इथं बलिदान दिल्यामुळं या भागात या सोलापूर शहराला सोलापुरातील नागरिक सोलापुरातील शिवसेना वेगळ्या पद्धतीनं जागृत झाली आणि या सोलापुरामध्ये हिंदूंवरती अत्याचार करणाऱ्याला गाडण्याचं काम सोलापूर शिवसेना केलेलं आहे. परंतु याचबरोबर सांगण्याची गोष्ट अशी आहे की अनेक लोक सर्वसामान्य काही असू द्या उपनेते झाले, दासरी जिल्हावर झाले, आमच्यासारखे लोक महापालिकेमध्ये सभापती झाले, बर्डे साहेब असतील, जुने असे अनेक सांगण्यासारखे दीपक गायकवाड असतील, डिपोळे असतील, संभाजी शिंदे असतील, सोलापूर जिल्ह्यामध्ये भैया धाराशिवकर असतील, की नवे जुने बी कुणाला भेदभाव ठेवते. परंतु 2002ला एवढी मोठी हत्या झाली तरी सुद्धा आपल्या शिवसैनिक सुनील यादव यांनी धैर्यानं साक्षी दिली आणि त्या नाराधामाला फाशी जन्मठेप लावायचं काम त्या सुनील यादवनी केलेलं आहे. त्यामुळे या सुनील यादवचं मी शिवसेनेच्या वतीनं अभिनंदन करतो. त्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलंही गाव असं शिल्लक नाही की ज्या शाखा प्रमुखाची हत्या झाल्याने त्या काँग्रेस राष्ट्रवादीनं प्रत्येक गावागावामध्ये शिवसेनेला नेस्तनाबूत करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांची हत्या केली. परंतु ही शिवसेना शिवसैनिकाच्या रक्तावर उभारलेल्या आहे. त्यामुळे शिवसेनेचे विचार शिवसेना हे अभेद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. त्यामुळं या शिवसेना येणाऱ्या काळामध्ये विधानसभा असू द्या महापालिका असू द्या सगळीकडे भगवा फडकावण्यासाठी सर्व पदाधिकारी निष्ठेनं काम करावं आणि आपले कुठलेही हेवेदावे न करता सगळे हेवेदावे विसरून सगळ्यांनी आदेश दिले त्या पद्धतीनं शिवसेना या आदेश प्रणाम मानून काम करणारी संघटना आहे. त्यामुळे मी या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय महाराज. साहेब आणि ताई म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मग विधानसभा असू द्या किंवा आपलं महानगरपालिका असू द्या, अजून विचार तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या, या सगळ्यामध्ये आणि येणारे विधान परिषद 12 जुलैला आहे. याही मध्ये आपल्याला मोठ्या संख्येनं काम करायचं आहे. विशेषतः आपण विद्यार्थी सत्कार केला. विचार करा 19 तारीखच का निवडलं असेल साहेबांनी, कारण 19 तारखेला पाऊस पडतो भरपूर आणि शेतकरी पेरणीसाठी जातो. त्या पद्धतीनं शिवसैनिक गावागावामध्ये विचारांच्या पेरणीसाठी कदाचित 1966ला आदरणीय ठाकरे साहेबांनी शिवसेना स्थापन केली. शेतकरी, युवक, कामगार, कष्टकरी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ही लढा उभा केली. आणि 1989ला आज गोपीनाथ मुंडे साहेब त्याचबरोबर महाजन साहेब यांच्यावर युती आणून आपण महाराष्ट्रामध्ये 95ला सत्ता आणली. तोच नेते दासरी साहेब, आमचे आदरणीय महाराजजी, आपले कानपुरी महाराज, बसवलीताई आणि अजून एक आमच्या ताईंचं स्वप्न आहे की सोलापूरमध्ये कृषी पर्यटन व्हावं. त्यांनी पण एक ॲग्री प्रोड्यूस कंपनी अस्मिता विजनच्या नावाने जे काम चालतात अजून मोठ्या प्रमाणात करतात, त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि 20-25 एकरमध्ये कृषी पर्यटन केलेले आहेत. सोलापूरच्या तरुणांना रोजगार मिळावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी आपण सगळे भविष्यात काम करणं गरजेचं आहे. सॉफ्टवेअर हार्डवेअर सोबत शेतकऱ्यांचं देखील आपण मोठ्यापणे काम करूयात. आज मोठे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून त्यांचं महावाक्य आहे ते मी 2 शब्दात सांगतो. ना जात पार ना पात पार, शिवसेने का बात पार. बाळासाहेबांनी अशी घोषणा केली होती आणि आम्ही आता मशाल घेऊन निघालेलं आहे आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आमची मशाल पेटलेली आहे आणि आमचं बाण आणि आमची सत्ता आम्ही परत मिळवणार. हे एवढं बोलून मी 2 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी केलं. यावेळी
सुनील यादव, दत्ता माने, संदीप बेळमकर, काशीनाथ भतकुंडकी, अनिरुद्ध दहिवडे, रोहित तळवळकर, परमेश्वर देवकते, सचिन गंधुरे, मारुती मकनापुरे, नितीन काटकर, किरण पाटील, मेहबूब बागवान, राकेश माळकोटे, सोमनाथ बनपट्टे, अमित भोसले, मयुरेश धानगुडे, धनंजय जानकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरेंचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.